राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे मालोजीराजे भोसले, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले, क्रांतिबा ज्योतिरावजी फुले, माता सावित्री, माझ्या राज्यातील जनता 4थी पर्यंत शिकली तर माझं राज्य त्यांच्या ताब्यात येतो म्हणणारे कोल्हापूर संस्थानचे लोकराजा राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं समता न्याय बंधुता हे आपल्या संविधानामध्ये नोंद करून आम्हाला मूलभूत अधिकार ज्यांनी दिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे अशा तमाम भारतामध्ये ज्यांनी भारत सुखी स्वतंत्र आणि समाजप्रिय भारत व्हावा यासाठी ज्या महामानवांनी प्रयत्न केला त्या सर्व महामानवांना वंदन करून, तसेच सीमेवरती लढणाऱ्या माझ्या सैनिकांना, तसेच शहीद झालेल्या भारतीय क्रांतिकारकांना, या देशाच्या उन्नतीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या विचारांचा, आपला स्वतःचा आणि समाजप्रिय विचार केला त्या समाजसुधारकांचा, पत्रकारांचा, या देशामध्ये देश जगाच्या पाठीवरती उन्नत व्हावा आणि या भारतानं जगाचं नाव कमवावं यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी आपला वेळ आणि आपलं परिश्रम खर्ची घातलं त्या संपूर्ण शास्त्रज्ञांना, या देशाच्या उन्नतीसाठी ज्यांनी ज्यांनी मार्ग आक्रमण केले, ज्यांनी ज्यांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी विचारांचं स्वातंत्र्य दिलं, माझी जनता शिक्षित, सुंदर आणि यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केला, या संपूर्ण भारतीय लोकांना मी अभिवादन करतोय आज या विचारपीठावरून. आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मी माझ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज मला अभिमान वाटतो या भूमीमध्ये आपण राष्ट्रध्वज फडकवतोय आणि राष्ट्रध्वज फडकवत असताना आपण सर्वांनी आपल्या हृदयाला अभिमान वाटावा असा ध्वज फडकत असताना आपण या ध्वजाची मान, मर्यादा आणि याची शान राखली पाहिजे. राष्ट्राभिमान आपल्या अंगामध्ये ठासून ठासून भरलेला असला पाहिजे, कारण देशाच्या उन्नतीमध्ये, कारण कोणताही व्यक्ती ज्यावेळी राष्ट्राभिमानानं प्रेरित होतो त्यावेळी तो आपल्या तिरंग्यासमोर नतमस्तक होत असतो. ध्वज हा राष्ट्राचं प्रतीक करत असतो, ध्वज हा राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असतो, म्हणून या ध्वजाला मी सलामी देत आहे. आज तुमच्या समोर मांडणी करत असताना किंवा तुम्हाने आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं 4 शब्द तुम्हाने तुमच्या बरोबर संवाद साधत असताना मला या देशाच्या उन्नतीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलं त्या महापुरुषांचा अभिमान वाढतो. त्या महापुरुषांची चरित्र आपण अभ्यासली पाहिजेत. आज आपण या देशामध्ये शैक्षणिक प्रगतीचा विचार करत असताना मला असा अनुभव येतो, या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाच्या शैक्षणिक बजेटमध्ये आता हळूहळू कटौती केलेली आहे, कमी केलेला आहे. हा देशाच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार नाही, हा देशाच्या प्रगतीवरती खर्च न करणं म्हणजे देशाच्या काही गोष्टी पाठीमागे घेणं हा दृष्टिकोन इथं दिसतो. देशामध्ये शैक्षणिक विचारांची प्रगती झाली पाहिजे. फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या मागे लागून हा देश मोठा होणार नाही. डॉक्टर आणि इंजिनियर फार महत्त्वाचे आहेतच, त्याबरोबर या देशामध्ये तत्वज्ञानी, विचारवंत, सामाजिक प्रबोधन करणारी माणसं, शास्त्रज्ञ यांची या देशाला गरज आहे. विचाराच्या पाठीवरती विचारांची क्रांती करणं आणि विचारांच्या जोरावर मनुष्याने, माणसाने उभं राहणं ही फार काळाची गरज आहे. या देशामध्ये कृषी संस्कृती वाढणं गरजेचे आहे. या देशामध्ये
पाटबंधारे क्षेत्र वाढणं गरजेचं आहे. देश सुखी व्हायचा असेल तर शेतकरी सुखी होणं गरजेचं असतं. कारण अन्नधान्याचा पुरवठा झाल्याशिवाय या देशामध्ये असणारे जवळजवळ 150 कोटीपर्यंतची जनता वाढत गेलेली आहे. यांना पोटाला लावण्याचं काम, यांना पोट भरण्याचं काम हा शेतकरी करत असतो. याची जाण ह्या सर्व लोकांना असणं गरजेचं आहे. शेतकरी हा फार महत्त्वाचा विषय, शेतकरी हा फार महत्त्वाचा घटक, शेतकरी हा फार महत्त्वाचा या देशाला सांभाळणारा घटक आहे. याची जाणीव प्रत्येकाने करून दिली पाहिजे. म्हणून मला आमच्या पंतप्रधानांची आठवण येते लालबहादूर शास्त्रीजींची. शास्त्रीजींनी या देशाला ज्यावेळी भूकमरी सुरू झाली होती त्यावेळी या देशामध्ये जय जवान आणि जय किसान ही घोषणा दिली होती. किसानाप्रती प्रेम असणारा या देशातील हा महामानव, या महामानवानं स्वतः काम करायची वृत्ती ठेवली होती. म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या या पंतप्रधानाला माझ्यासारखा माणूस हा नतमस्तक होतो, सलाम करतोय. या देशामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांचं बंड उठवणारा, पहिल्यांदा इंग्रज सरकारना खडसावून सांगणारा, शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका मांडणारे महात्मा ज्योतिरावजी फुले पहिलं शेतकऱ्यांचं आंदोलन करणारा या देशामधला हा महामानव आहे. याचा विचार करत असताना आपण काय केलं पाहिजे याची जाणीव असली पाहिजे. म्हणून शेतकरी हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. उन्नतीच्या मार्गामध्ये जसं सर्व घटक महत्त्वाचा आहे, जवान महत्त्वाचा आहे, वैज्ञानिक महत्त्वाचा आहेत, त्याचबरोबर शेतकरीही त्याच्या पाठोपाठ फार महत्त्वाचा घटक ठरतो. म्हणून बंधूंनो लक्षात ठेवा, मी विद्यार्थी मित्रांना सांगतो, आपल्या शेतकरी बांधवांच्यावरती प्रेम करत चालूया. शेतीवरती प्रेम करणं गरजेचं आहे. ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ते आपल्याला भरभरून प्रेम देत असतं. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. या शैक्षणिक संकुलनाचा विचार करत असताना माझ्या शाळेतून, या स्कूलमधून, राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक या संस्थेमधून एक स्वप्न मी साकार करण्याचा प्रयत्न करतोय. या संस्थेतून हा इंजिनियर डॉक्टर तरी होतीलच, तो फार महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर याच्यातून एक तत्वज्ञान चांगला निर्माण व्हावा, एक समाजसुधारक चांगला निर्माण व्हावा, या देशाच्या पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये बदल घडवणारा एक राजनेता चांगला निर्माण व्हावा. या देशाच्या उच्च शिक्षित असणाऱ्या संस्थेमध्ये या संकुलनातील विद्यार्थी जावावत अशी एक अपेक्षा मी निसर्गाकडे नेहमी प्रार्थना करत असतो. छत्रपती शिवरायांच्या विचारानं, माता जिजाऊंच्या आशीर्वादानं या संकुलनाची सुरुवात झाली. राजर्षी शाहूच्या प्रेरणेनं आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक उन्नतीचा विचार करून ही संस्था ज्यावेळी उभा राहते तेव्हा देशहिताच्या कामामध्ये या संस्थेनं ठासून प्रयत्न करावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून या संस्थेतील विद्यार्थी हा ISI सारख्या, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेमध्ये, आयझर सारख्या संस्थेमध्ये, नायझर सारख्या संस्थेमध्ये, तसेच मेडिकल MD सारख्या संस्थेमध्ये याच्यातील विद्यार्थी शिकावा. IIT मध्ये याच्यातील विद्यार्थी जावावा. त्यांना आपली आर्थिक उन्नती करणं गरजेचं आहे. प्रत्येकानं आपली आर्थिक उन्नती करणं म्हणजे देशाची उन्नती होणं हा जेवढा सामाजिक हित आहे तेवढंच या विचारांच्या बरोबर समाज हित जपणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी माझ्या विद्यार्थी बंधूंना सांगतो, मी विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व स्टाफला सांगतो, आपण ज्यावेळी विचार चांगला करू, आपण चांगल्या विचारानं काम करू, उन्नत विचाराचा मार्ग जेव्हा आपण अवलंबू तेव्हा आपल्या बरोबर दुसऱ्याचंही हित होतं. ही सामाजिक भूमिका ज्याच्या मनामध्ये येते तेव्हा तो देश हिताचं कार्य करतो. या देशाच्या उन्नतीचा मार्ग आपल्या घरातून सुरू होतो. प्रत्येकाला वाटतं मी सुधारलं म्हणजे काय जग सुधारणार आहे का? नाही हो, आपण सुधारलो म्हणजे आपल्याकडे बघून दुसरी माणसं सुधरत असतात. याची जाणीव होता देशातील प्रत्येक व्यक्ती सुधारण्याचा काम करेल. या देशाच्या हितासाठी आपण जो विचार मांडणार आहे, आपण आपल्या शेजाऱ्याच्या हितासाठी जो विचार मांडणार आहे, आपण आपल्या गावाच्या हितासाठी जो विचार मांडणार आहे
तोच विचार उन्नतीचा विचार आहे. मी इथं एका क्रांतिकारकांचं नाव इथं घेणार आहे. मी त्यांना आज आठवण करून तुमच्या समोर देण्याचा मी प्रयत्न करतोय. या देशामध्ये 1942 ला महात्मा गांधीजींनी सांगितलेलं होतं, चले जाओ, इंग्रजांना निसकावून सांगितलं होतं. त्यामध्ये महात्मा गांधींनी दुसरी एक ऑर्डर दिली होती, चले जाओच्या बरोबर त्यांनी सांगितलं होतं, करेंगे या मरेंगे. या एका वाक्यातून या देशामध्ये भरपूर लोक क्रांतिकारी झालेत, समाजसुधारक झालेत आणि रस्त्यावर उतरू लागलेत. दोन्ही पद्धतीने लढा सुरू होता. हिंसेचाही लढा होता, अहिंसेचाही लढा होता. त्याच काळामध्ये, या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये 1942 आणि 43च्या काळामध्ये सातारा संस्थानमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, म्हणजे आताचा तत्कालीन जिल्हा सांगली आणि सातारा दोन्ही मिळून त्या काळात सातारा जिल्हा होता. त्या सातारा जिल्ह्यामध्ये येडे निप्पाणीच्या ठिकाणी जन्माला आलेला एक युवक, तो युवक या देशाच्या इंग्रज सरकारांच्या सरकारी दप्तरमध्ये एक तलाठी म्हणून काम करत होता. या तलाट्यांना क्रांतिकारी लोक किंवा काँग्रेसची क्रांतिकारी लोक काय बोलतात याच्या नोंदी घेण्यासाठी इंग्रजांनी त्याला अपॉइंटमेंट केलं होतं. आणि ती व्यक्ती देशमुख सरांचं ज्यावेळी भाषण सुरू होतं त्या भाषणाचं नोटिंग काढत होता. ते देशमुख आपल्या देशातील लोकांना प्रेरित करून त्यांना क्रांतिकारक बनवण्याचं काम करत होतं, देशहिताचे काम करत होतं. हे सगळं करत असताना त्या तलाट्यानं उठून त्यांची नोंद न घेता स्टेजवर जाऊन शड्डू मारून उभा राहिलेत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या, इंग्रज सरकारांच्या विरुद्ध घोषणा दिल्या. आणि त्या काळापासून पुढे 5 वर्ष 1943 ते 1948 म्हणजे 42 ते 47च्या काळामध्ये या 5 वर्षात त्या युवकानं, तत्कालीन क्रांतिकारकानं, त्यांचं नाव आहे क्रांतिसिंह नाना पाटील, यांनी सातारा स्वतंत्र केला. देशातील एकमेव राज्य असं होतं, देशातील एकमेव जिल्हा असा होता की त्या इंग्रजांना सळो की पळव करून सोडून त्या ठिकाणी आपला राष्ट्रध्वज त्यावेळेचा त्याने फडकवलेला होता. युनियन जॅक त्यावेळी उतरलेला होता. बंधूंनो लक्षात ठेवा, ही क्रांतिकारकाची भूमी आहे, ही विचारवंतांची भूमी आहे. या विचारवंताच्या भूमिकेमध्ये ज्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा स्वतंत्र केला आणि हा नंतर स्वतंत्र सातारा डायरेक्ट भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाला. परंतु दुसरा मुद्दा असा येतो, फक्त नाना पाटलांचा विषय हा भारतापुरता मर्यादित राहिला नव्हता, हा इंग्लंड पर्यंत पोहोचला होता. विन्स्टन चर्चिलच्या त्या सभेमध्ये सुद्धा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रति सरकारवरती बोललं जात होतं. म्हणून बंधूंनो लक्षात ठेवा, आपण वैचारिक पातळी ज्यावेळी आपण गाठू, विचारांना आपण ज्यावेळी एकत्र करू आणि हिताचं काम करू, आपण अनहिताचं काम करतो त्यावेळी आपला भारत भूमीचा सुद्धा त्याच्यामध्ये तोटा होतो. म्हणून आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे, मी राष्ट्रहिताचा, राष्ट्र अभिमानाचा, राष्ट्र कौतुकाचं काम करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सर्वांनी यशस्वी व्हावं, देश उन्नत व्हावा, देशाला चांगला विचार देण्याचं काम करावं. हे प्रत्येकानं जर ठरवलं तर निश्चित माझा देश, आपला देश हा यशस्वी होणार आहे. जगाच्या पाठीवर आपण विचारांची क्रांती करतो आणि विचारांच्या क्रांतीवरती हे विचार जगामध्ये संक्रमित होण्याचं काम या देशातून होत आहे. म्हणून बाळांनो सांगतो तुम्हाला, याच देशामध्ये बुद्धांचा जन्म झाला, याच देशामध्ये महावीरांचा जन्म झाला, याच देशामध्ये तत्कालीन सर्व वैज्ञानिकांचा जन्म झाला, तसंच दार्शनिकांचाही जन्म झालेला आहे. म्हणून या देशाच्या उन्नत मार्गावरती जसा हा देश छत्रपती शिवरायांचा आहे, तसा हा देश महाराणा प्रतापांचा आहे, तसा हा देश बिरसा मुंडांचा आहे, हा देश क्रांतिकारकांचा आहे, हा देश विचारांचा आहे, हा देश दार्शनिकांचा आहे. या देशामध्ये आपण जन्माला आलो, हा आपला अभिमान आहे, आपलं हित आहे. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद.